मी जे स्कॉलरशिपचे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करत आहे स्पष्टीकरणासह, तर काही विद्यार्थ्यांना पाहत असताना माझं स्पष्टीकरण सोप्या पद्धतीनं आहे असं वाटत आहे. त्यामुळं मला काही विद्यार्थ्यांचे रिप्लाय येत आहेत, की मॅडम सरावासाठी मला प्रश्न पाहिजेत. तर त्यामुळं अशा लेकरांसाठी माझा हा प्रयत्न आहे, की क्रम ओळखणे या पाठावर त्या विद्यार्थिनीला असो, की तो विद्यार्थी आहे, हे मला नाही माहिती. पण मला सारखा त्या लेकराचा मेसेज येत आहे, की मला सरावासाठी प्रश्न पाहिजे मॅडम. तर अशा लेकरांसाठीच माझे हे प्रयत्न आहेत. तर परीक्षा जवळ आलेली आहे स्कॉलरशिपची आणि विद्यार्थ्यांची ही धडपड पाहून अ, मला मला पण ही इच्छा आहे, की त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं, त्यांच्यासाठी सराव जास्त घ्यावा. म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सोपं जाईल. कारण 4थीला याच वर्षी पहिल्यांदाच स्कॉलरशिप परीक्षा अ, स आलेली आहे. आणि लेकरांचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीचा आहे. माझ्या वर्गातील विद्यार्थीसुद्धा सराव त्यांचा भरपूर पद्धतीने मी घेत आहे आणि जे कोणी माझे व्हिडिओ पाहत आहेत, अशाही मुलांसाठी माझा हा प्रयत्न आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तर बघा सरावासाठी प्रश्न 4.1 क्रम ओळखणे यावरती सराव जो आहे, तो आपला सराव प्रश्न 1 काय म्हणते, की 32, 42, 52 आणि प्रश्नार्थक चिन्ह 72. म्हणजे याच्यामध्ये जो संबंध लागलेला आहे या संख्यांमध्ये, तोच संबंध याच्यामध्ये आहे आणि खाली पर्यायामध्ये आपल्याला पर्याय दिला आहे, त्याच्यातून शोधायचा आहे तुम्हाला. प्रश्न दुसरा आहे 4, 8, 14, 22, 32 प्रश्नचिन्ह आणि 58. तर प्रश्न तिसरा आहे 16, 25, 36 प्रश्नचिन्ह 64 खाली पर्याय दिलेले आहेत. प्रश्न चौथा आहे 12, 14, 18, 26 प्रश्नचिन्ह 62. प्रश्न पाचवा आहे 40, 38, 35, 30 पुढं आहे प्रश्नचिन्ह. 8, 27, 125 तर पुढचा क्रम काय लागतो प्रश्नचिन्ह आहे. 7वा प्रश्न आहे 10, 30, 130 आणि प्रश्नचिन्ह म्हणजे पुढील संबंध काय आहे? क्रम काय लागतो ते पाहून पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 8, 6, 12, 30 आणि 56 तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. त्यातील योग्य पर्याय निवडा. प्रश्न 9वा 52, 54, 58, 60 प्रश्नचिन्ह म्हणजे जो क्रम लागतो तो क्रम शोधून पर्यायातून योग्य उत्तर काढायचं आहे. त्यानंतर प्रश्न 10वा आहे 321, 417, 522 प्रश्नचिन्ह. त्यानंतर प्रश्न 11वा 1, 3, 6, 10 प्रश्नचिन्ह 21. त्याच्यानंतर आहे प्रश्न 12वा 1, 8, 27, 64 प्रश्नचिन्ह 216. म्हणजे हा क्रम ओळखणे हा पाठ जो आहे आपला, त्यामध्ये 12 प्रश्न मी सरावासाठी दिलेले आहेत तुम्हाला. तर 12 प्रश्नांचा हा सराव करा आणि यामध्ये जे काही संबंध लागत आहे, जो काही क्रम लागत आहे या पाठावरचा, तर त्या पाठावरील हे 12 प्रश्नांचा सराव सर्व विद्यार्थ्यांनी करावा. जो कोणी माझे व्हिडिओ पाहत आहेत जे विद्यार्थी, तर यांच्यासाठी स्पष्टीकरण मी नंतर करेल. पण आधी तुम्ही माझे काही क्रम ओळखणे या पाठावरचे 4.1, 4.2 हे जे माझे व्हिडिओज आहेत ते पहा. त्याच्यामध्ये मी कशा पद्धतीचे क्रम लावलेले आहेत आणि कशा पद्धतीचा ओळखला आहे, त्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही हे जर प्रश्न सोडवले, तर तुम्हाला नक्कीच हे 12 प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येतील आणि सोडवून मला काही तुम्हाला जर यावरती सोडवता आले, तुम्हाला यावरती सोडवून तुमचे उत्तर काय आहेत ते आलेले आहेत, तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि मी तुम्हाला यावरचे जे उत्तर आहेत, ते उत्तराचा एखादा मी रील किंवा व्हिडिओ करून तुम्हाला नक्कीच शेअर करेल. पण तुमचा प्रतिसाद मला मिळावा. तुमचे कमेंटमध्ये उत्तरं असावेत, की मॅडम सोडवले आणि हे उत्तरं आहेत आणि आपण यावरती असेच सराव प्रश्नाचे मी व्हिडिओ पण टाकत जाईल आणि पाठ्यपुस्तकामधील जे स्वाध्याय आहेत, ते तर स्वाध्याय माझे चालूच आहेत सोडवणं आणि मुलांसाठी सराव प्रश्न मी असेच नक्कीच देत जाईल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि असंच सहकार्य मला करा आणि मी तुम्हाला अशाच पद्धतीचे स्पष्टीकरणासह व्हिडिओ मी अपलोड करत जाईन.